वाव, बटाट्याची भाजी झालं तयार. इकडे आहे कोरफड, तुळस आणि हे आहे औषधी वनस्पती. हॅलो गाईज, कशात सगळे? नक्कीच तुम्ही ठीक असाल. तर आंघोळ वगैरे करून मी झाले फ्रेश. आता बघूया स्वयंपाकामध्ये काय बनतंय, कारण खूप भूक लागली आहे मला. मम्मी, आज स्वयंपाकामध्ये काय बनायला लागले ग? ते बटाटा शिजायला लागले. बटाटा? अरे छोटे छोटे बटाटे, दम आलू बनते की काय? आणि हे काय काढतेस? हे काढा पी दर. काढा कशाचं बनवली आहे? ते तुळशी काढा आहे मग. तुळशीचा काढा. मी काढा लवर नाही आहे, पण मम्मीसाठी प्यावं लागतं गाईस, नाहीतर खूप ओरडा खावं लागतं. तुमचंही तेच हाल असेल ना? सगळ्यांच्या घरात हेच आहे. मम्मी लोक जबरदस्ती काढा पाजवतात, जसं मी पितीये. एन्जॉय. स्वीटी, कोणत्या टेन्शनमध्ये आहेस ग? हे स्वीटी, काय झालं? अच्छा, तो पांढऱ्याचं वाट बघत बसली आहे. नवीन BF शोधली आहे बाई. काय विषय खरं नाही आता, होय की नाही स्वीटी? काळ्याला विसरली आता. किती दिवस राहणार ना त्याच्या आठवणीत. शेवटी मूव ऑन करावंच लागतंय. गरजेचं आहे मूव ऑन करणं, होय की नाही स्वीटी? इकडं बघ. ए शिटा, हे माझी सुंदर पिल्लू, कुठे चालली ग? झालं वाटतं यांचं जेवण. हे छोटे बटाटे काय स्पेशल पद्धतीने बनवती काय? नाही, आपण कसं मोठे बनवतात तसंच छोटे बनवायचं. अच्छा, काय स्पेशल रेसिपी असते स्पेशल याची? काहीच नाही. हे कांदा, लसूण, टोमॅटो हेच. हेच टाकायचे. हा, आता काय टाकणार आहेस? आता जिरे मोहरे टाकले. आता कढीपत्ता टाकायचं. आता कढीपत्ता नंतर हिंग. हिंग टाकायचं. वास नाही येणार काय? नाही, हिंगमुळं मी स्वाद. किती हिंग टाकते? अगं थोडंच आहे. हिंगमुळं स्वाद होते. कसलं स्वाद? हिंगचा वास बघितलास काय? अगं लई स्वाद असते ते. मला तर अजिबात आवडत नाही. आता टाकलीस कांदा. आता यानंतर टोमॅटो. तर बघू शकता गाईज, कांदे कसे नाचतायत. मस्त. आता सुगंध सुटलं लसूणमुळे. लसूण घातल्यावर म्हणून मला लसूण आवडतो खूप. खात जा. तसं कच्चं खायला नाही, भाजीतून बोलते. अगं भाकरी बरोबर खायचं. तसं तर मी खात असते, पण खाताना मला आमटी लागते, माहिती आहे ना तुला? का आमटी बरोबर खाणार का तू? आमटी असेल तरच मी लसूण खाणार, कांदा खाणार. मटण असेल तर कांदा खाणार. आता आलू टाकायची बारी. मला तर हे बटाटे कमी, अंडे जास्त वाटत आहेत. अंड्यासारखे वाटत आहेत. अंडे पण घालतात ना? घालतात, पण हे मला अंड्यासारखे वाटतंय. वाव, हे बघूनच मला आता भूक लागली. झालं, आता भाकरी बनवते, खा मग. आता मसाला, हा घरचा मसाला आहे. हा, घरचा मसाला, जास्त नाही मसाला वापरला ह्याच्यात. वाव, किती मस्त सुगंध आहे. हे गेलं आता शेंगदाण्याचं कूट. वाव. हो, वाव, बटाट्याची भाजी झालं तयार. मम्मी, हे आपण कशासोबत खाऊ शकतो? हे भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत. म्हणजे कशासोबतही चालतं? चालतंय. आपण काय बनवणार आहोत आता? आता रागी बाजरी मिक्स असलेले भाकर, म्हणजे डाएटवाला भाकरी. डाएटवाला भाकरी. वाव. जानेवारीचं एंडिंग आहे आणि आत्तापासूनच खूपच गरमी आहे. काहीतरी जुगाड करावं लागणार आहे. आणि हे आहे लाकडी पंखा, माझ्या मैत्रिणीनं गिफ्ट केलं आहे मला. तुमच्याकडे सुद्धा आहे का अशी मैत्रीण जी अशी युनिक गोष्टी गिफ्ट करेल? हां, मस्त आहे. आज गरज पडली मला. काल जेव्हा आम्ही मार्केटला गेलेलो ना, तर तेव्हा अशा खूप सारे टरबुजे आणले, बॉलच्या साईजचे. 50ला 6 येत होत्या.
भरपूर आणले आणि मी कालपासून भरपूर खातीये कारण वेट लॉस करायचं आहे ना. ए मम्मी ये ना ग, मम्मी कापते मी, ये. टरबूज आणि कलिंगड माझं फेवरेट आहे ऑल टाइम. 50ला 6 आहेत. मला वाटलं आधी की खराब वगैरे असतील, पण घरी आणून जेव्हा बघितलं एकही खराब नाहीये, सगळेच मस्त रसिले. मम्मी पण खातीये. तर गाईज मम्मीने बनवलंय हंकड. वाव, मस्त मलाईदार बनलेले. परंतु आता संध्याकाळ झाले आहे म्हणून मी नाही खाऊ शकत. मम्मी उद्या खाऊया, फ्रीजमध्येच ठेव. मस्त उद्या क्रीमी सलाद बनवून खाईन. ठीक आहे मम्मी, घे फ्रीजमध्ये ठेव. सिटी खाली आहे, सिटी खाली आहे बाळा, चल उतर, चल उडी मार. तर गाईज माझे कपडे पण सुकलेत, सकाळीच मी धुवून टाकलेलं. तर गाईज ही आहे आमची आजी. आजी नमस्कार कर. तर गाईज या कुंडीमध्ये 1 महिन्यापासून लावलंय हळद, पण काय हळद यायला तयार नाही. आपण बघूया हळदचं हाल काय झालेलं आहे. तर बघा गाईज, कुठेच अंकुर नाही दिसत आहे. ओके गाईज, हे धुवून आपण यूज करूया ज्यूसमध्ये वगैरे. हे आहे डाळिंबाचं झाड, इथे आहे कढीपत्ताचं झाड. या वनस्पतीला काय म्हणतात माहिती नाही मला. आणि इकडे आहे कोरफड, तुळस आणि हे आहे औषधी वनस्पती. तर अशा प्रकारे माझा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.